विषयामध्ये मास ट्रान्सपोर्टेशनच्या विषयामध्ये जेव्हा निओ मेट्रोचा विषय येतो त्या केसमध्ये रेल्वेचे प्रकल्प, आता तुम्हाला माहिती आहे की सिटी लिंक बस सर्व्हिस आपण चालू केलेली आहे, त्याच्यातले ऑल्टरनेटिव्ह रूट्स जो आहे, कारण एका प्रकल्प आत्ता हाती घेऊन त्याला खूप वेळ प्रलंबित राहून त्याचं एक्झिक्युशन जर कुंभच्या काळात झालं नाही तर एवढे मोठे पैसे इन्व्हेस्ट करून आणि ज्यासाठी करतो आहे ते जर त्याच्यात उपयोगात आणलं नाही तर फार मोठा इम्पॅक्ट आपल्याला घडवता येणार नाही. तर या दृष्टीनेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की ऑल्टरनेटिव्ह ट्रान्सपोर्टेशन अँड मास ट्रान्सपोर्टेशन मेथड्सवरती आपण काही नियोजनबद्ध काम करून अजून रेल्वेज काही सुधारित करता येतील का या विषयावरती चर्चा सुरू आहे. डीपीआर मंजूर करण्यात कुठेतरी कमी पडल्यापेक्षा आपल्याला वस्तुस्थिती जाणून घ्यायची इथे खूप गरज आहे. आपण IT पार्क हा हबचा कन्व्हेन्शन जेव्हा घेतलं त्यानंतर आपल्याला माहीत आहे की ते क्लोजर होतं, त्याच काळात आपल्याला कोरोनाला सामोरं जावं लागलं, त्याच्यामुळे जे बजेट होतं ते आरोग्याला डायव्हर्ट झालं होतं, त्यामुळे विकास कामांसाठी आपल्याकडे बजेट नव्हतं. त्याच प्रकारे जे 4 वर्ष आहे त्यावेळेस लोकप्रतिनिधीच नव्हते, निवडणुका झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे प्रशासकीय काळामध्ये जो काही बजेट आणि प्रायोरिटीज जे आहेत त्या प्रशासनाने ठरवल्या होत्या. त्याच काळात अनेक रस्ते देखील नागरिकांना हवे होते. खूप पावसाळा झाला होता, त्यामुळे रस्ते बनवण्यामध्ये देखील काही निधी वापरला गेलाय, पण तेच आता लोकप्रतिनिधी आल्यामुळे आपण सगळेच जण कुंभच्या कार्याला लागलो आहोत. हे जे काही सगळे मोठे प्रकल्प आहेत, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि देशातनं नाशिक नगरीकडे, कुंभनगरीकडे बघितलं जात आहे आणि निश्चितपणे मला हा विश्वास वाटतो की जे काही प्रलंबित आपले प्रोजेक्ट्स आहेत ते IT पार्क असो, लॉजिस्टिक पार्क असो, हीच ती वेळ आहे ज्यामध्ये आपल्याला भरघोस निधी मिळणार आहे आणि ही कामं पूर्णत्वास नेणार. हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी आपण गोदेची स्वच्छता आणि इतर जे काही रिव्हर सुशोभीकरण आहेत, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहे, ह्या सगळे ॲस्पेक्ट्स त्याच्यात होते. पण कुंभमेळा हे आपल्याला नुसतं कारण नसून तर एक धार्मिक आस्थेचा प्रश्न आहे. आपल्याकडे अनेक लोक येणार आहेत, नुसतं भारतातनं नाही तर जगभरातनं. तर निश्चित मला असं वाटतं गेलेल्या निधीचा प्रश्नच उरत नाही, कारण गेलेल्या निधीपेक्षा 10 पट निधी आपल्याला हे सरकार आणि केंद्र सरकार उपलब्ध करून देत आहे. तर निश्चितपणे नमामि गोदा हा प्रकल्प जो आहे तो कुंभचा केंद्रस्थानी राहणार आहे. मला असं वाटतं मी आणि माझे स्वप्न म्हणण्यापेक्षा आपण आणि आपले स्वप्न हे जास्त योग्य राहील, कारण नाशिकच्या विकासासाठी फक्त मी नाही, आपण सगळेच लागणार आहात.